सो माझ्या लाडक्या बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू द वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. Maths made easy by Professor Karkile AB. We are learning pair of lines. Continuing exercise 4.2. Question number 5 is in front of us. Find combined equation of lines passing through origin. Combined equation. ज्या lines origin मधून pass होतात, okay. Each of which make angle 30 degree with this particular line. प्रत्येक लाईन हिच्यासोबत दोन्हीच्या दोन्ही लाईन हिच्यासोबत 30 बनवत आहेत. सो मला त्याचा अर्थ काय झालं, एक डायग्राम करू आपण. ही पहिली लाईन, 10 दुसरी लाईन, ओके. तरच जजमेंट जुळेल ना. ती जी एक लाईन आहे तर असं म्हणतो मी, नाही हे एकदम सरळ चालेल ना. चला जर ते काढू, तर थोडस प्रॉपर बाकी काहीच नाही, तर अशी काढू. टिंग, ओके. काय केलं सर, हे काय चाललंय, लक्ष दे बेटा. पहिली लाईन आपण हिला म्हणू L1, दुसरी लाईन दिस इज L2, ओके. असं म्हणू L2, L1 आणि L2. 3x + 2y - 11 ही लाईन आहे, ओके. ही लाईन 3x + 2y - 11 = 0. बरं का. प्रत्येक लाईन हिच्यासोबत 30 डिग्री बनवते, L1 आणि L2. हे बघ L1 तर हिच्यासोबत बनवते 30. हे बघ L2 तर ह्या लाईन सोबत बनवते 30. सीन क्लिअर आहे बाळा. मग मला आता इथून काय भेटेल माहिती का, क्या करेल. We can solve this sum by two ways, but I don't know whether diagram is really perfect or not. Can I do one particular thing? ही जी लाईन L1 आहे बरं का, ही बनवते अँगल 30 डिग्री. ह्या लाईनचा एकदा स्लोप काढतो मी, जी दिलेली आहे. स्लोप ऑफ 3x + 2y - 11 = 0 is, you know, negative coefficient of x upon coefficient of y. So ही जी लाईन आहे हिचा स्लोप आहे बाळा किती, -3/2. ओके. हा कोणाचा स्लोप आहे, त्या पर्टिक्युलर लाईनचा. बरं. आता मला सांग, समजा मी ह्या पॉइंटला म्हणतो O, ओके, आणि ही लाईन माझी OA which is L1, ओके, अँड दिस इज लेट अस से OB which is L2, ठीक आहे ना. सो बेटा ही जी माझी लाईन L1 आहे OA इज मेकिंग 30 डिग्री विथ दिस लाईन. मला दोन लाईन मधला अँगल माहिती आहे. कॅन आय गेट टू नो स्लोप ऑफ द L1? मी असं म्हणू की स्लोप ऑफ द L1 इज लेट अस से M. याचा विषय जाऊ द्यायचा. मी काय म्हणतो, लेट स्लोप ऑफ L1 इज इक्वल टू M1 असं म्हणतो मी त्याला बेटा, M1, ओके. अँड विच इज, चलो M1 बोललो, आणि ह्या लाईनचा स्लोप -3/2 आहे. काय अडचण, क्लिअर आहे. आता मला नीट लक्ष दे, कन्सेप्ट काय वापरतो मी. मला एक गोष्ट कळाली, ही जी लाईन L1 आहे त्यांनी दिली जी लाईन आहे, दोन लाईन मधला अँगल मला माहिती आहे. तर माझ्याकडे फॉर्म्युला आहे. मला काय हिंट होते की tan θ इज M1 - M2 upon 1 + M1 M2. तो थीटा तर माहिती आहे, आणि M1 आणि M2 पैकी एक M माहिती आहे, तर खाली राहिला विषय दुसरा M चा, ओके. अच्छा, मग बघ बेटा, फॉर्म्युला आहे tan θ इज मॉड मध्ये, कारण की ऍक्युरेट येण्यासाठी, M1 - M2 upon 1 + M1 M2. थीटा किती आहे बाळा दोघांमध्ये, 30. सो कॅन आय से tan 30 इज M1 आणि M2. आता M1 हा M2 हा असं आपण म्हणू. सो याला घेऊ -3/2 मायनस M2 म्हणजे हा, ओके, पैसे M. अरे आर यू अंडरस्टँडिंग? कळतंय का मी काय म्हणतो ते. एकीचा स्लोप आहे, एकीचा स्लोप आहे, भागिले ठीक. हे बघ बेटा, एकीचा स्लोप आहे, एकीचा स्लोप माहिती आहे -3/2. दुसरीचा स्लोप काहीच नाही, आपण त्याला M1 बोललो, काय अडचण नाही. आता 1 + M1 × M2 म्हणजे काय बेटा, -3/2 × M1. हे बघ, हा M1 आणि हा M, ठीक आहे. अच्छा, मग बेटा tan 30 काय रे, 1/, अरे बोलो, √3 which is equal to, इथं सोडव, सोबतच्या -3 -2 M1 भागिले 2 झालं न्यूमरेटर, हा, अपॉन इथं बघ 1 × 2 will be 2
मायनस 3m1 भागिले 2. हा 2 आणि हा 2 गॉट कॅन्सल आउट. आता एकदा स्क्वेअरिंग करू आपण. ही डायग्राम पुसू आता. आधीचं काम झालं आपलं. स्क्रीनशॉट घ्या एकदा. मी डायग्राम वॉज फॉर अंडरस्टँडिंग पर्पज ओनली. की लाईन वरती मधून पास होते, तिच्यासोबत 30 बनवते, विषय संपला. आता बघ स्क्वेअरिंग करतो मी. स्क्वेअरिंगने काय होईल, एकाचा स्क्वेअर 1 भागिले √3 चा 3 मॉड निघून जाईल. -3 -2m 2m1 त्या बघा ब्रॅकेटचा स्क्वेअर भागिले 2 - 3m1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. स्क्वेअरिंग केलं. ही टर्म अलीकडे येईल तर 2 - 3m1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू हा 3 तिकडे मल्टिप्लाय होईल आणि निगेटिव्हचा स्क्वेअर इज ऑल्सो पॉझिटिव्ह. सो मायनस साईड कॉमन घेऊन मी असे म्हणू शकतो 3 + 2m1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. नको विचार सर कसं आलं. अरे बाबा मायनस साईड कॉमन घे ना. नेगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे ना, मायनस कॉमन घेतलं तर कॉमन स्क्वेअर आहे 3 + 2m1 आणि मायनसचा स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सोडवा. 2चा स्क्वेअर 4 वजा 2 × 3m1 6m1 डबल केलं तर 12m1 प्लस 3m1 चा स्क्वेअर 9m1 स्क्वेअर इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट 3चा स्क्वेअर 9 प्लस 6m1 डबल 12m1 प्लस 2चा 4m1 चा स्क्वेअर m1 स्क्वेअर. ओके चला पुढे ब्रॅकेट सोडवा. 3 × 9 27 प्लस 12 × 36 m1 आणि प्लस 4 आणि 3 झाले 12 m1 स्क्वेअर. अरे बाबा आर यू अंडरस्टँडिंग. चला पुढची स्टेप काय करूया आता. सगळे जर का मी अलीकडे घेतले नाही तर सगळे पलीकडे असते. चल हे पलीकडे जाऊ दे. तो काय होईल बेटा 12m1 स्क्वेअर मधून 9 जातील तर काय होईल 3m1 स्क्वेअर. ही -12m1 वाली टर्म पलीकडे गेली तर प्लस होईल. 36 मध्ये 12 48 m1 क्लिअर आहे. इकडचा कॉन्स्टंट 4 आहे, तिकडे 27 आहे. 27 मधून हे 4 वजा होतील 23 इज इक्वल टू 0. ठीक आहे ना. ओके चला आता स्क्रीनशॉट आय होप तुम्ही हा घेतलेला आहे. बर आता फक्त काय करायचं आपल्याला. बघा लक्ष द्या. आपल्याला 2 लाईन्स आहेत, त्यापैकी एक लाईन होती L1 राईट. सो आता मी असं म्हणू का इक्वेशन ऑफ L1 इज y is mx. तिचा स्लोप होता m1. देअरफॉर हा m1 आहे ना त्याला y/x टाक. ओके आणि इथं टाक ना पुट इन 1 असतो त्याला 1 म्हणू आपण. कशामुळे आय विल गेट जॉईंट इक्वेशन डायरेक्टली. सो बेटा 3 × m1 ला टाक y - x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 48 y - x प्लस 23 इक्वल टू 0. ब्रॅकेट सोडव. सो आय विल गेट 3y स्क्वेअर भागिले x स्क्वेअर प्लस 48y भागिले x प्लस 23 इक्वल टू 0. आपण इथून तिथून मल्टिप्लाय थ्रू बाय काय करू बेटा x स्क्वेअर. सोडले आपण खालचा x उडून जाईल 3y स्क्वेअर प्लस हा एक वरती x जाईल म्हणजे 48 xy प्लस 23 x square equal to 0. This is the required combined equation. This is the required combined equation. Screenshot. So beta, sixth question is here. If angle between the lines represented by आपलं characteristic equation x square plus 2hxy plus by square is 0 is equal to याच्यामध्ये 2 लाईन्स आहेत त्यांच्यामधला angle is equal to the angle between the lines which are represented by this equation. तर ही कंडिशन शो करायची आपण. ठीक आहे. मग काम करूया. आपल्याला माहिती आहे की अँगल बिटवीन दिस 2 लाईन्स
angle between the lines ax square plus 2hxy plus by square is equal to 0, we say tan theta is tan theta is equal to 2 into under root h square minus ab upon a plus b is the standard formula. ठीक है ना. चला आता अँगल बिटवीन these lines पाहिजे मला. ओके, सो 2x square मी असं लिहितो अँगल बिटवीन लाइन्स, त्याला म्हणू आपण अँगल बिटवीन लाइन्स. कोण 2x square minus 5xy प्लस 3y square equal to 0 यांच्यामधला अँगल पाहिजे. सो बेटा याला कंपेअर जर का केलं मी तर a किती भेटेल 2h x y चा किती कोएफिशिएंट आहे -5, b किती भेटेल y स्क्वेअर चा कोएफिशिएंट which is 3. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक सोबत त्याला कंपेअर केलं तर ax square a is to 2h xy, so 2h is -5, by square b is 3. So बेटा here h will be -5/2. So therefore tan theta is equal to 2 into under root h square minus ab. h किती बेटा -5/2 चा स्क्वेअर minus a into b. ओके, अपॉन a plus b. so बच्चा 2 plus 3 व्हॅल्यू टाकल्या फक्त आपण 2 into under root h चा स्क्वेअर h किती आहे -5/2 चा स्क्वेअर minus ab a into b upon a plus b. झालं. चला पुढे. सो बेटा tan theta is equal to 2 हे बघ मॉड मध्ये 2 रूट मध्ये -5 चा 25 खाली 2 चा 4 वजा व्यतिरिक्त 6 अपॉन 2 plus 3 स्क्वेअर. डन. तर सिम्प्लिफाय जर केलं लिहायचे मॉड मध्ये 2 अंडर रूट 25 वजा 24 म्हणजे 1 अपॉन 4 आणि हा खाली 5. सो मॉड मध्ये 2 आणि स्क्वेअर रूट ऑफ 1 बाय इनफॅक्ट रूट ऑफ 1 is 1, रूट ऑफ 4 is 2 अपॉन 5. त्या 2 ला हा 2 पण गेला पॉझिटिव्ह मॉड काढून टाक ना, इट विल बी 1/5. ओके, मी काम करू दिस इज 2. ओके, स्क्रीनशॉट घ्या. आता आपण काय करू इक्वेट 1 and 2. इक्वेट 1 and 2 कारण की अँगल बिटवीन दिस लाइन्स आणि अँगल बिटवीन दिस लाइन्स इज इक्वल. कसं आहे बेटा इक्वल. ओके, आता सगळं पुस 1/5 करायचं. इक्वेट फर्स्ट and second. So beta 2 under root h square minus ab upon a plus b 1/5. स्क्वेअरिंग करू. सो मॉड पण कॅन्सल आहे राईट. बेटा 2 चा स्क्वेअर 4 इथला रूट गायब होईल h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर 1 चा 1 5 चा 25. आय रिपीट स्क्वेअर केला तर बच्चा 2 झाला 4 रूट गायब झालं h स्क्वेअर मायनस ab भागिले ची टर्म a प्लस b चा स्क्वेअर वरती 1 चा 1 खाली 5 चा 25. ओके, सो 25 गुणिले 4 100 into h स्क्वेअर मायनस ab ॲज ही टर्म पलीकडे जाईल तर a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घ्या स्क्रीनशॉट. बेटा 7 क्वेश्चन सेइंग फाइंड combined equation of the lines passing through origin. ठीक है, each of which making angle 60 degree with the y-axis. So बाळा डायग्राम काढू आपण so that you will understand. हे बघ हा x axis हा y. y सोबत प्रत्येक लाईन 60 करते. तर बेटा हे बघ y सोबत
60 एक लाईन याची असेल बेटा येस और नो समजा मी म्हणतो L1 y सोबत 60 बनवलं ओके अजून एक लाईन आहे जी y सोबत 60 बनवते तर ऑब्वियस आहे ना की असा बनवेल ना 60 येस और नो एक लाईन याची असणार L2 जे किती बनवते y सोबत 60 ठीक आहे हे बघ y सोबत 60 बनवलं क्लिअर आहे बेटा आता मला सांग बरं का एक लाईन दोघांना 60 बनवलं सर व्हॉट अबाउट इन्क्लिनेशन ऑफ द L1 बेटा L1 चं इन्क्लिनेशन किती होईल रे बघ ना 60 म्हणजे हा किती होता 30 आणि तुझ्या L2 चं इन्क्लिनेशन काय होईल बेटा कसं दाखवू हे बघ असं दाखवते बाहेर L2 चं इन्क्लिनेशन काय होईल बेटा बघ ना तुझ्या लाईन L2 चं इन्क्लिनेशन काय होईल बेटा हे 90 आणि वरचे 60 150 डिग्री आर यू एबल टू अंडरस्टँड दिस आलं लक्षात सो I can say equation of L1 is ती ओरिजिन मधून पास होते बरोबर सो y is mx सो बच्चा y is can I say चलो m1x m1 ला काय लिहू बेटा tan theta 1x tan of किती inclination is 30 so tan 30 degree into x काय tan 30 1 upon अरे बोलो √3x अरे सर मग हा √3 कडे घे म्हणजेच काय रे बेटा √3y - x is 0 चला चला तसंच इक्वेशन ऑफ L2 इज yjm x तिला म्हणतो yjm to x m असतो tan theta yjm tan theta to x tan of काय म्हणतो बेटा मी 150 डिग्री into x चला tan 150 काढायचा मला फक्त ठीक आहे L2 इक्वेशन चालू आहे ना y is equal to tan of 150 ला असं लिहू 180 minus 30 ओके into x बेटा tan 180 minus theta 180 minus म्हणजे सेकंड क्वाड्रंट इसका tan निगेटिव है अनचेंजिंग सो बच्चा माइनस tan 30 डिग्री tan 30 is 1 upon √3 so minus 1 upon √3x so √3 आने का लगे so बच्चा √3 is minus 6 right √3 is minus 6 y is minus 6 so √3 y plus 6 is 0 हे झालं इक्वेशन ऑफ L1 हे झालं इक्वेशन ऑफ L2 आता आपण जॉइंट इक्वेशन एकदा स्क्रीनशॉट घ्या झालं हा जॉइंट इक्वेशन of L1 and L2 √3y minus 6 into √3y plus x is 0 a minus b into a plus b काय बेटा a square minus b square अरे सब नो a minus b into a plus b a square minus b square √3 चा 3 y चा y square वजा x square is 0 this is your final answer take the screenshot and we will stop here today ठीक है